रामराम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि मी गेली होती माझ्या आत्याच्या मुलीच्या लग्नाला. तर तुम्हाला तर माहीतच आहे की आई तर ऐकणारच नाही. म्हटलं चला. तर मग नंतर जाता जाता एवढं हवा आणि पाऊस येत होता ना की त्यामुळे झाडं पण पडलेले होते, त्यामुळे लाईट गेलेली होती. तरी पण आता नवरीला हळद तर लावावंच लागेल, कारण की ते लग्न तर नाही थांबू शकणार ना हवा पाणीमुळे. म्हणून घेतलं आहे लवकर नवरीला हळद लावायला. आता तुम्हाला तर माहीत आहे की पत्रिकेमध्ये आपण लिहितो की अहिर बंद आहे, पण जवळचे जे नातेवाईक आहे त्यांना तर अहिर करावंच लागते. तर हिरव्या मांडवामध्ये नवरीला म्हणजे अहिर वगैरे केला त्यांना आणि नंतर मग त्यांची हळद वगैरे संपवली आम्ही. नंतर तयारी वगैरे झाली आणि लग्न लावायला गेलो. आता जेव्हा जयमाला आपण घालतो तर त्यावेळेस तर नवरीला व्यवस्थित हे करून आता तुम्हाला माहीतच आहे की जे कलवरी असते, जे कलवरीसोबत असते, तर जेव्हा माला घातली त्यांना माळ घालायच्या वेळेस तर घातली. तर पण अगोदर त्यांचे ते काय म्हणतात त्याला, ओढणी नीट करणं, हे ते कलवरी त्याच्या मधातच घुसत होती. राहिलं त्यांचं सुंदूर लावायचा नाही, फोटोग्राफर तो दूरच राहिला. फोटो काढायचा राहिला आणि मग नंतर बघा फोटो काढता काढता माझ्या सिस्टर आहे ती कलवरी जी नवरीची होती तेव्हा. मग नंतर आतमध्ये आल्यानंतर घरी आले, कन्यादान केलं. कन्यादानची आमच्या याच्यामध्ये असं असते, तुमच्या याच्यामध्ये कसं असते मला नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा, कारण की प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळं आहे. नंतर आम्ही बिदाई जी असते, आपण सार करायला जातो नवरीला. तर आमच्या इथं सार करणं म्हणजे असं म्हणतात विदर्भामध्ये आमच्या. तर सार केल्यानंतर हे जे टोपली आहे वरती ठेवून मी पहिल्यांदा बघितलं, कधी मी बघितलं नव्हतं नवरीला सार कसं करत असतात. तर मग मी बघितलं. नंतर मग 5 सुहासनी नाही तर त्यांचे पाहुणे वगैरे तर त्यांचं ओवाळणी घेतात आणि ओवाळणी घेऊन नवरीला नवरदेवच्या घरी पाठवतात. तर नंतर आता तुम्हाला तर माहीतच आहे की कलवरी सोबत असते, नाहीतर तिची सिस्टर सोबत असते. तर त्यांना अगोदरच गाडीमध्ये बसून दिलं. तर नवरदेव नवरीन बसल्यानंतर ते बसले. मग नंतर बसल्यानंतर आम्ही थोडा व्हिडिओ काढला की म्हटलं कशा पद्धतीनं